हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर रवींद्र मेश्राम, विश्वज्योती हॉस्पिटल, ख्रिस्तानंद चौक, ब्रह्मपुरी इथून बोलत आहे. आज मी एका पेशंटबद्दल तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. पेशंटचं नाव मोनू तेजराम वकेकार, राहणार नांदगाव इथले आहे. मुलाचं वय 1.5 वर्ष आहे आणि मुलाला जन्मताच इंग्युनल हर्नियाचा प्रॉब्लेम झाला होता. बऱ्याचशा डॉक्टरांनी सजेशन हे दिलं होतं की तुम्हाला याचं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असं बऱ्याच डॉक्टरांचं सजेशन म्हणजे आईवडिलांना मिळालं होतं. तर आईवडिलांना खूप परेशानीमध्ये होते आणि त्याचा त्रास जो होता, संडास व्हायची नाही, त्याच्यानंतर त्याला युरिनला प्रॉब्लेम व्हायचे आणि बरेचसे त्याच्या याच्यामध्ये चेंजेस दिसत होते. तर त्यांचे आईवडील माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी जेव्हा घेऊन आले, तर हार्डली मला वाटते 15 दिवसामध्येच त्यांना जवळपास ते इंग्युनल हर्नियामध्ये पूर्णपणे चेंजेस आलेले आहेत आणि जन्मता असलेला इंग्युनल हर्निया हा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. तर आपण या विषयावरती पेशंटची जी आई आहेत, म्हणजे मुलाची जी आई आहे, त्यांच्यासोबत आपण डिस्कशन करणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की काय काय सुधारणा मुलामध्ये झाली आणि किती दिवसामध्ये त्यांच्यामध्ये सुधारणा झाल्या. बऱ्याचशा वेळेस लोकं अनवॉन्टेड सर्जऱ्या करत असतात. अनवॉन्टेड सर्जऱ्या करून बऱ्याचशा वेळेस नुकसान पण होत असतो आणि वयानुसार त्यांना सर्जऱ्यांची गरज नसतानासुद्धा सर्जऱ्या केल्या जात असतात. तर अशा वेळेस आपण पेशंटला विदाऊट सर्जरीने बरे करू शकतो. तर हे पेशंटच्या आईवडिलांकडून थोडंसं ओपिनियन घेऊ. काय म्हणतात तर सांगा बरं. बोला 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 बोला. त्याचं नाव सांगा. त्याचं नाव मी त्याची आई आहे म्हणा. माझं नाव सांगा. तुझं नाव सांगा ना. नमस्कार, माझे नाव मंजुषा चित्राम वकेगा, मी नांदगावची आहे. हा मुलगा याला हर्नियाचा हे होता, लहानपणापासून जन्मताच याला हर्निया होता. तर पण 2-3 महिन्यानं दिसला आम्हाला. तर डॉक्टरकडे दाखवलं, पण डॉक्टर म्हणाले का हर्निया होतं, याला म्हणाले ऑपरेशन करावं लागते. तर तरी आम्ही नाही केलं ऑपरेशन. ख्रिस्तानंद दवाखाना मेश्राम सर हे डॉक्टर हे आम्हाला मिळाले. यांचा पत्ता दिला, याकडे आणून यांना औषधी दिला हर्नियाचा. तर 15 दिवसात आराम झाला, पूर्ण हर्निया नाहीशी झाला. धन्यवाद. हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा मुख्य उद्देश हाच आहे की अशा प्रकारचे बरेचसे पेशंट जे आहेत की अनवॉन्टेड सर्जऱ्या करत असतात आणि त्याच्यामुळे बरेचसे त्रास सहन करावे लागतात. तर आपल्याकडे अशा उपचार पद्धती आहेत की ज्या उपचार पद्धतीचा वापर करून आपण अनवॉन्टेड सर्जऱ्या टाळू शकतो आणि पेशंटला त्या आजारापासून बरे करता येऊ शकतो. दुसरा एक महत्त्वाचं आहे की या दवाखान्यामध्ये नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट पद्धतीने इलाज केला जातो, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सर्जऱ्या किंवा कुठल्याही प्रकारच्या ऑपरेशन हे केले जात नसतात. याच्यामध्ये तुमच्या ब्रेन, स्पाईन, आर्थोमधले जे काही किडन्या, आपलं आर्थोमधले जे काही ऑर्थोपेडिक डिसीज आहेत ते याच्यावरती सुद्धा इलाज केले जात असतात की जे विदाऊट सर्जरीने आपल्याला पेशंटला बरे करता येऊ शकतात. तर हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा उद्देश हाच होता की लोकांना याच्याबद्दलची माहिती मिळावी आणि लोक थोडे अवेअर्ड व्हावे की कोणत्या वयामध्ये काय गोष्टी केल्या जातात हे तो लोकांना कळायला पाहिजे. दुसरं एक महत्त्वाचं आहे की हार्टची सुद्धा आपल्याकडे एन्जिओप्लास्टी आणि बायपास टाळण्यासाठी आपल्याकडे ट्रीटमेंट दिली जातो की ज्याच्या माध्यमातून आपल्या कोलॅटरल आर्टरी जो पण होत असतात, हार्टचे ब्लॉकेज आपण रिमूव्ह करू शकतो. तर या प्रकारच्या ट्रीटमेंटसुद्धा इथे या दवाखान्यामध्ये केले जात असतात. धन्यवाद.